छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार अंबादास दानवे यांनी विविध मुद्द्यांवर राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। खासगी क्लासेस हा आता शिक्षणाचा व्यवसाय बनला असून शिक्षण विभागाने त्यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। मोठे गावकरांसारखे लोक तरुण पिढीला बर्बाद करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस भाजप चालवत असल्याची टीका करत ग्रामीण भागात डिझेल टंचाईवरूनही सरकारला त्यांनी धारेवर धरलंय। खरं तर हे ट्युशन क्लासचं एक लाट का आलेली आहे। शाळा कॉलेजमध्ये नीट शिकवलं जात नाही, शिक्षण विभागाचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे, उच्च शिक्षण विभागाचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून विद्यार्थी ट्युशन क्लासकडे वळतात। आता या ट्युशन क्लासेस अतिशय व्यावसायिक झालेले आहेत। आधी या सगळ्या गोष्टी थोड्या बहुत कधीतरी व्हायच्या, परंतु आता यांच्या जाहिरातीतच लिहिलेलं आहे की 100% पेपर उतरणारा क्लास, 50% पेपर उतरवणारा क्लास, अशा जाहिराती यांच्या। आणि मोठे गावकरांसारखीची वृत्ती ही तरुण पिढी बर्बाद करणारी आहे। म्हणून याचे पाळमुळं खणलं पाहिजे आणि या खासगी ट्युशन क्लासेसवर सरकारने मला असं वाटतं काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आता राजकीय सल्लागार प्रशांत किशोर बघणार आहेत। प्रशांत किशोर यांनी तामिळनाडूमध्ये विजय थिरुपती यांच्या निवडणुकीत मदत केली होती। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डिझाईन बॉक्स प्रशांत किशोर असं काही कोणामुळं काही होत असतं अशातला काही भाग नाही। मग त्यांनी स्वतःसाठीच का नाही केलं? मग स्वतःच्या पक्षात किती जागा आल्या त्याच्यात निवडून? त्यांनी स्वतःचा पक्ष उभा केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं मी सत्तेवर येणार, किती जागा आल्या? जो स्वतःच्याच पक्षाला हे नाही करू शकला तर दुसऱ्याचा पक्ष कसं करेल? राज्यभरात डिझेलची टंचाई भयंकर पाहायला मिळते। म्हणजे संभाजीनगरमध्ये ग्रामीण भागात रात्री कॅननची रांगा लागत आहेत, अनेक ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड लागतात आणि ही परिस्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता आहे। त्यात पुन्हा पेट्रोल डिझेलमध्ये ठिकाणी वाढ पण झाली। एकतर मी दररोज ग्रामीण भागात असतो, कालही दिवसभर होतो, आता निघालेलो आहे। शेतकऱ्यांची चर्चा केली तर कुठंच डिझेल उपलब्ध नाही ट्रॅक्टरमध्ये टाकायला आणि त्याच्यामुळं थोडं थोडं वजन मिळण्यासाठी ते प्रयत्न करतात। मला वाटतं आत्ताच्या घडीला डिझेलची आवश्यकता आहे। आता पाऊस पडेल लवकरच आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये मला वाटतं सरकार पूर्णपणे अपयशी ठरतंय। जे सरकार आपल्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य माणसाला डिझेल देऊ शकत नाही आणि हे सरकार 2047च्या अमृत काळाच्या गप्पा मारतो। केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने वीज बिलातील फिक्स चार्ज वाढवण्याचा निर्णय प्रस्ताव मांडला। ग्राहकांवर मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर विजेचं बोजा लादला जातोय। MERC जे आहे, महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळ, तसं सरकारच्या हातचं बाहुलच म्हणायला काही हरकत नाही, पण तो सरकार MERC कडे बोर्ड दाखवून बऱ्याच गोष्टी साध्य करत असतात। म्हटलं त्याच्यातला हा प्रकार आहे। एक अदानीशी निगडीत प्रश्न होता। अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्याविरोधात सर्व आरोप अमेरिका न्याय विभागाने मागे घेतले आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधातील संभाव्य खटला कायमस्वरूपी बंद झाला। हे जे रोज ट्रम्प बोलतो ना भारताला, मोदींना, याच्यासाठी ऐकतात ते, आपल्या मित्राच्या संरक्षणासाठी। आणि हे तर वर्षभरापासून याच्याविषयी चर्चा होती की असं होणार आणि म्हणून ट्रम्प काही जरी बोलला तरी मोदी उत्तर देत नाही। रशियाविषयी, रशिया डिझेल खर्च गुपचूप ऐकतो। ट्रम्पने एवढं टेरिफ लावलं तरी भारताने प्रतिक्रिया दिली नाही आणि म्हणून मला वाटतं त्याचाच मोबदला, या मोबदल्यापोटी तसं होत होतं। काल तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, यावर पाशा प्रश्न म्हणतात की शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली पाहिजे, 4 महिने थांबलं पाहिजे। बिलकुल पाशा पटेलांचा सल्ला मानू आम्ही, पण त्याच्यासाठी कांदा चाळ उपलब्ध करून दिला पाहिजे, स्टोरेजसाठी जागा उपलब्ध करून दिली, स्टोरेजसाठी स्कीम आणल्या पाहिजे। परंतु कांदा उत्पादक शेतकरी, आमची मागणी ती पण होती ना, कांदा चाळीसाठी 75% अनुदान द्या म्हणून, पण ते पण नाही ना, कळतं शेतकऱ्यांना। पाशा पटेल साहेब, तर एक शेवटचा प्रश्न, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रारूप यादी तयार करण्यात आली। भाजपाचे मंत्री आणि 3 आमदारांची नावं आहेत, मात्र अब्दुल सत्तार यांच्यासह त्याच्या 2 मुलांची नावं वगळण्यात आली। सत्तारांना मोठा धक्का मारला। नाही, असं काही धक्का वगैरे नाहीये। वगळी म्हणजे काय फायनल नाही, राजकीय हेतून जर असं नाव वगळ असेल तर ते चूक आहे। टेक्निकल हेतून वगळ असेल तर खरतला ईडीने ताब्यात घेतलेलं असताना
खरात सोबतच्या अन्य लोकांवर अजूनही कोणतीही कारवाई होत नाही. फक्त खरात सोबत सहकार्य करणारे, खराच्या सोबत असणारे या लोकांवरही सरकारने, ईडीने कारवाई करणं अपेक्षित आहे. परंतु मला असं वाटतं अजून काही हे पाऊल सरकार उचलत नाही. तुमच्या पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली, त्यामुळे ते पुन्हा ऑपरेशन टायगरला पळून आले. पण याच्यावर इतकी चर्चा चालू आहे, रोज ऑपरेशन. परंतु एखाद्या कामाला जर भेट घेतली असेल एखाद्या खासदारांनी म्हणा, आमदारांनी म्हणा, कोणी तर लगेच ऑपरेशन असं कसं होऊ शकतं? एखादं काम असू शकतं, मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या डिपार्टमेंटचे एखादं काम असेल खासदार साहेबांना, त्याच्यात त्यांना भेटलं म्हणजे लगेच ऑपरेशन टायगर, मला असं वाटतं हे योग्य.